मी काय म्हणतो शांते, उद्या आपलं मीठ टाकून द्यायचं आपल्या घरात, डोबून टाकू म्हटलं. पाणी येऊ राहिला, घाई गडबड करा म्हणलं जराशी, काहून का घाई गडबड होऊ राहिले. पाणी आला तर मग राहून जाईल बंद. कसं लवकर उद्या टाकून द्यायचं मग. हा नाही ना शांताराम भाऊ, उद्या दोंदल भाऊच आहे ना, होऊ शकत नाही ना. तुमच्या याच्यात टाइम लागते थोडा, 2-3 दिवस थांबून जा. महादेव भाऊचा आहे उद्या, शिवलाल पण मागं लागून आहे उद्या. मला बाया टाका म्हणताय, पण नाही होऊ शकत ना. दोंदल भाऊचं झाल्यावर मग तुमच्या याच्यात टाकतो लागेल. 2-4 दिवस थांबा बाप्पा. घेता भाऊ आता तू मा जीव. आता तुम्ही आता का तुम्ही दोंदल भाऊ कधीतरी आमच्या ते दिवस काढून द्या बा. आम्हाला का मारता तुम्ही आता. नाही होऊ शकत, दोंदल भाऊचा आहे. मला 4-5 होक्या पहिले जर तुम्ही आले असते तर सांगून दिलं असतं मी तुम्हाला. तुम्ही मा नेहमीवरच्या पातीवरच्या बाया, नेहमी तुम्हाला काम धंदे सांगू मी. तुम्ही असे करू राहिले मा संग. कमी समजा का, गोटे याचायला लावलं तुम्हाला, फनकाळ्या याचायला लावलं, वरतून कामं नव्हते तर भीता लिपायला लावलं तुम्हाला. का नाही काम दिले मी तुम्हाला. हो जी, तुमच्या गोष्टी सगळी बरोबर आहे, पण नाही समजू शकत ना तुम्ही. आता थांबून जा तुम्ही 4-5 दिवस. करून दे हो, तर पहा पुरतो लागेल शांते. आता पहा पुरतो मी, पण मग करून दे राजा. उद्या एक तर पाण्या पावसात धांदल लय आहे. एक तर पाणी येऊन राहिला, कधी नवस पाणी आला तर आता तू काऊन मागं पुढे पाहू लागेल. 5-50 शिल्लक घे, वाढून घे, पण करून दे उद्या. घे बाप्पा, आता महादेव भाऊ पण आले तुमच्या संग, आता मागून घ्या. शांताबाई, उद्या आपल्या वरात बाया आहे ना? हो, तुम्ही थांबून जा ना. दोंदल भाऊचं झालं का तुमच्या याच्यात टाकून देते मी. काढता बा तुम्ही आता मधात फसड बा. आता काही खरं नाही दिसू राहिलं मला. तुमच्या भरोशावर राहिलो मी ना, तुम्ही मला चाट देऊ राहिले का आता? अरे बापा बापा, हे दोघं तर पहिल्यापासून मापासून टिपून अरे बाबासाठी. आता कसं करावं का तर बुवा आता? शांतीला आता आलं बोला लागेल बुवा. आता मला काही समजून नाही राहिलं. आता चुपचापच राहा लागेल इथं. घ्या बाप्पा, आता शिवलाल भाऊ आले मागून. ते बाकीच्या तर जाऊ दे, पण मयवाला काम करून दे तू उद्या. 10 टाकून दे. पट्टा पद्धत आपल्याला फुलीवर डोबणं ते करून दे उद्या पहिले. नाही ना, तुम्ही थोडे थांबून जा ना शांताराम भाऊ. एवढे काऊन तुम्ही आग्रह करताय? दोंदल भाऊचं व्हाच आहे ना. दोंदल भाऊचं झालं की मी तुमचा पहिलाच नंबर लावते. किती खोटे बोलता व शांताबाई तुम्ही, किती खोटे बोलता. उद्या म्हणे मा टाकतो म्हणे. असं का तुम्ही येले दिवस देता, तेले दिवस एक दिवस द्या ना बा पक्का. का आमचा का जीव घेता का? मला उद्या काही नाही रे बा. मला सांगू नको तो कारनामे काही असो, पण मला उद्या 10 पाया पाहिजे म्हणजे पाहिजे. मला नको सांगतो काय तुम्हाला. वक्तावर फसाट काढशील तर मग काही खरं नाही होईल. मग बसा लागेल मला बावन बावन करत. आजी थांबा तुम्ही थोडे. महादेव भाऊ तुम्ही थांबा ना. एवढी घाई करून काही फायदा नाही. 1-2 पाणी आले म्हणजे तुम्ही बाप्पा एकदम अंग्याचा पुडी कर तुम्ही मागच लागू राहिले. देते म्हणलं तर देते मी डोबून. एक तर कसं बाया नाही येऊ राहिला, काही नाही. 5-10 बाया येऊ राहिल्या. 7 उद्या 8, आज 9-9 कधी 5 अशा येऊ राहिल्या. तुम्ही घाई गडबड करता तर मी काय करू? का हो शांते, निमी करता तो दोंदल भाऊ. उठला का दोंदल भाऊ, झोपला का दोंदल भाऊ, दोंदल भाऊच करत राहता तुम्ही. आम्ही का पैसे देत नाही का तुले? का त्याच्यापेक्षा काय कमी रोज देतो का आम्ही? काय एवढं सांग बा. का आम्ही का पैसे देत नाही का? कवड्या देऊ राहिलो का तुले? कवड्या देत असून तर काहीतरी म्हण मले तू. काही अजब सजब बोलत राहतो बा तू. काही जवळचे माणसं दिले सोडून गावातले आणि बाहेरच्या याच्यात जाऊन बसायचं. का तुमचं अलगच काय काम आहे बा तुमचे? काही समजत नाही मला तुमचं. हो जी, तुमचं सगळंच खरं आहे, पण तुम्हाला थांबा लागते म्हणजे थांबा लागते. नाही तर काहीच होऊ शकत नाही. एक तर बायांचं लय ऋणी आहे. एकाचा आहे तर पोट दुखू राहिला आणि एकाने मध्ये हागून लागले, एकाचं मध्ये मनावर पिदाळे आहे. मी येत नाही मध्ये कामाला. मग काय करू मी? सांगा बरं तुम्ही आता. उठलं का सुटलं का दोंदल भाऊ करता बा तुम्ही. आमचं तर काढून द्या बा कधी नदी. उद्या म्हणे मले टाकतो म्हणे. आता शांतारामले तू म्हणून राहिले का उद्या तो याच्यात टाकतो म्हणून. आता आम्ही काय करा? उठलं का दोंदल भाऊ करताय तुम्ही. अरे आमचे काम तर निपटा पहिले गावातले, मग बाहेर गावचे पाच बसन तुम्ही. बरं रोज कितीचा किती टायमिंग आहे मला रोज सांग बरं. कितीचा किती टायमिंग आता रोजाचा? 7 वाजायला बाया निघते घराच्या बाहेर, ती 12 वाजेपर्यंत सुट्टी आहे. 300 रुपये रोज आहे फक्त बायांचा. 7 ते 12 वाजेपर्यंत 300 रुपये रोज आहे ना. चल मी 400 रुपये रोज देतो तुले, पण उद्या मावारात बाया टाक. बाकीचं नको सांगू मला तू. दोंदल भाऊ गेला चुलीत तवाला, पण उद्या मावारात बाया आल्या पाहिजे म्हणजे बाया आल्या पाहिजे. ती 400 रुपये रोज गेला घेस तू. हो शांताराम भाऊ, 400 रुपये रोज का तुम्ही फुकटाले वाढू राहिले का? 300 रुपये रोजाचा बाया कामाला येते ना, कायले वाढू राहिले तुम्ही? बरं ठीक आहे बुवा, दोंदल भाऊले सोडून देते आणि तुमच्यावर देते बुवा. आता पैशाचा विषय आहे. 400 रुपये म्हणताय तुम्ही, तुमच्यावर देते उद्या. ठीक आहे, तुमच्यावर देते. मग उद्या सकाळी ऑटो बिटो सांगून देजा, बाया येते मग. आता मानली तू पैशा झुकली वाटते पैशावर. आता तू फक्त एवढं काम काढून दे रे बा. मेट बदलून टाकतो मी. काही खरं नाही तर मेट करी नाही चालू दे तुले. काही खरं नाही मेट करीन बाई तू. तो 400 रुपये रोज देते शांताराम भाऊ, तर मी 500 रुपये रोज देतो तुले. पण उद्या मावारात बाया आल्या पाहिजे. का म्हणलं तुले शांती? उद्या मावारात बाया आल्या पाहिजे म्हणजे पाहिजे. तू 400 गेला गेस तर तुले ऑटो भाडं, खाणं पिणं, कॅन फॅन, ॲक्वा फेकवाचं पाणी गिनी सगळंच पाचतो तुले. जेवण खावण सुद्धी नाही, डबा केला चालते लागेल. आपल्या वरात येऊन जा तुम्ही. काही टेन्शन घेऊ नका. लागेल तर 7 ते 12 आहे तर 7 ते 11 सोडून देत तुले. पण आपल्या वरात 500 रुपये रोज घे. मग उद्या आपलं डोबून दे पहिले. काहून का 12 महिन्याचा तास आहे.
वाया गेलं तर कामी येईल मग. चहा पाण्याची सोय बी सगळीच करतो, खरे पाण्यापासून तर सगळंच करतो मी तुमच्यावाल्या. फक्त उद्या मावरात टाकून द्या तुम्ही. ठीक आहे महादेव भाऊ, तुमच्यावर येऊन जाते मग मी. पैशाचा विषय आहे. दोंदल भाऊले म्हणते की मी थांबून जा बा 2-4 दिवस, काहून का 500 रुपये होते बाहेर सांगून राहिले लोक. तुम्ही 300 रुपये द्या भाऊ. पण दोंदल भाऊचं नाही होऊ शकत. दोंदल भाऊच्या वरात जाच लागते मला. तुम्ही चाट द्या काही करा, पण दोंदल भाऊले मला धराच लागेल 300 रुपये होताना. कसं महादेव नाही होत मागून. तुम्ही समजून घ्या राजा, माझी परिस्थिती लेट नाजूक आहे. तुले 500 रुपये रोज देऊ राहिलो ना. 500 रुपये कमी झाला का रोज तो? खाण्यापिण्यापासून खऱ्या पाण्यापासून सगळे तुमचं सगळा बेडा पार मी उचलू राहिलो ना. काय पाहिजे तुले? का तू का सोनं टाकणार त्या वावरात येऊन मावाल्या? तू सोन्याचे पाय आहे का तुमचे पडणार आहे म्हणते वावरात येऊन? का तुमचं एवढं पाया पडायला लागत आहे बा उद्याचं पेरणी आहे म्हणून? हे पाणी पडून राहिलं मग तुमच्या पाया पडणं पडत आहे, नाही तर काहीच काम नव्हतं तुमच्यावाल्या. भोकात गेला होता मेट आणि फेट काही उद्यापासून मी येत नाही रे भाऊ. मेट सांगत नाही मी चाललो. मी दुसऱ्या गावचा मेट सांगत मी. भोकात गेली होती मेट करी फेट करी. आता काही घेण नाही मला. मी चाललो घराकडे आता चुलीत तिकडं. बहीण मामी मेट करी वय काय खोटी बोलते नाही होऊन पडते दोंदल भाऊच्या नावानं. मेट करी वय काय बाहेर भोका मेट करीन काय मग धंदे करू राहिली कशी भोकात गेलं काम धाम. मी नाही सांगत मेट चुलीत गेलं ते काम धाम. पैशात झोपणे रे तू. आता शांताराम गेला, तू मावरात टाकून देतो उद्या. काय शांती? शांताराम गेला आता, उद्या मावरात टाकून देतो पाया. ठीक आहे जी, तुमच्या इथे टाकून देतो. पण शिवलाल काही पण नाही राहिला. अरे शिवराल, कसा काय इकडे आला तू? काही नाही बुवा, मी बा सांगायला आलो पण तुम्ही त्याच्यामध्ये टपकले ना. कसे काय करावं आता काही समजून नाही राहिलं आता मला. जाऊ दे आता, तू वेस मारून घे, मी परवा करून घेन. चाल जाऊ दे, मी जातो घराकडे आता. शांताराम, चिंतामण कुठे गेला हो? शांती चिंतामण वावरात गेले जी. काम धंदे आहे ना, सारणे फाडणं चालू आहे ना आमच्या वावरातले. सारणे फाडायला जाऊन आहे ते. पक्का ना मग उद्या येऊन जा मग. हा हो पक्क येतो. जा तुम्ही जा. येतो मग मी का म्हणतो शांते, तू मास वारत आली पाहिजे. पाय तावरले उपकार आहे मी ना. काय काय नाही केलं त्यासाठी. कर्ज पाणी फिरू लागलो तो आलो मी. आपलं माहित आहे तुले जुनं काय आता आपलं काय आणि पहिलं काळातली. हो जी, तुमच्यासाठी तर सगळं जीव अटकते हो जी. तुमच्यावर तर बा टाका लागन मले. येणारे फक्त हाजी करा लागते. हे महादेव भाऊले शांताराम भाऊले हे दोंदल भाऊचं नाव घेऊन मी काही ना काही खोटं बोला लागते. आता मनाली शांत वाटू राहिलो. शांती मनाली शांत वाटू राहिलो. काऊन का म्हणलं माई शांती सोडून काऊन अशी करू राहिली बा? शिवलालकडे लक्ष काऊन नाही दूर राहिली होती? आता भर लागत आहे व शांती मले. आता भर लागत आहे. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. उद्या तुमच्यावर बाया टाकते मी. 7 बाया तुमच्यावर टाकते. 3 बाया हाय म्हणते मी. यांच्यावर टाकून देते महादेव भाऊच्या. नसन न्यायच्या तर राहू द्या म्हणते. मग 3 बाया आपल्या तुमच्यावर टाकून देते मी. तसं कर मग, तसं कर. नाही तर राहू दे त्याला माझ्यावर टाकून दे ना. पण त्याला शक जाईल ना जी, म्हणून नाही ना. प्रेमची खात्री तुला काही ना काही केलं. पण शांती आहे, तुला काही ना काही केलं. तू आठवून मला जिंदगी भर तरसत राहीन भाऊ. शांती आहे, जिंदगी भर तरसत राहीन. ठीक आहे मग, टाकून दे उद्या बा. येतो मग. बहीण माय मी ती सगळे माझ्या डोकं खाऊ राहिले होते. ह्यो एक प्रेमिका अशी कमावाला. ह्यो माझ्या डोकं खाऊ राहिला. दोंदल भाऊच्याच वारात जात आहे उद्या मला. यांच्यावाले खोटं बोलायला लागते ना. एका भल्ले कामाचे आहे काय फोकंड्या बनायचे. आज येते उद्या जाते ना, आज येते उद्या जाते. मग दोंदल भाऊ नेहमी कामी पडते मला. जातो मी दोंदल भाऊच्या वारात उद्या. भोकात गेले काय उद्या ते.